न्यूज 18 लोकमतची संवाद यात्रा जळगाव जिल्ह्यात पोहोचली। जळगाव जिल्हा प्रामुख्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। न्यूज 18 लोकमतच्या संवाद यात्रेत बहुतांशी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या। त्या समस्या शासन दरबारी मानण्याचं काम न्यूज 18 लोकमतने केलं। या संदर्भात इथल्या शेतकऱ्यांशी आम्ही बातचीत केली, त्यांचे प्रश्न जाणून घेतले। बाळासाहेब थोरातांची पत्रकार परिषद थेट प्रक्षेपण। एकंदर जर मतांची वर्गवारी केली तर आपल्याला लक्षात येते की कोणत्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला 2 जागा तर मिळत होत्या, सहजतेने मिळत होत्या, कारण तो त्यांचा कोठा पूर्ण करत होते। एवढंच नाही तर काँग्रेस पक्षाला 1 जागा, राष्ट्रवादीला 1 जागा असं होत होतं। आता 1 जागेकरता ही निवडणूक सुरू झालेली आहे। महाविकास आघाडी म्हणून आमचे स्वतःचे असलेले विधानसभा सदस्य आणि आमचे मित्रपक्ष आहेत, काही अपक्ष सदस्य आहेत, यांचा जर विचार केला तर आम्हाला खात्री आहे की 4थी जागा सुद्धा आमची निवडून येणार आहे। तर एक पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये की आपण याच्यामध्ये एक संवाद ठेवतो आपसामध्ये, कारण ही शेवटी लोकशाहीची प्रक्रिया आहे। त्यामध्ये मला जास्त दे। आमचा प्रस्ताव असा होता की तुम्ही राज्यसभेसाठीची 2री जागा मागे घ्या आणि मग विधान परिषदेची 5वी जागा आम्ही लढवणार नाही। त्यानंतर म्हणजे जो 11:30 नंतर कुठलाच संवाद हा महाविकास आघाडी आणि बीजेपी झाला नाही। वेगवेगळ्या बातम्या फक्त कानावर येत राहिल्या की त्यांची चर्चा सुरू आहे। मग ती जी 1 जागा बीजेपीला ऑफर केली आपण विधान परिषदेची, ती आणखीन कोणाला तरी विधीन महाविकास आघाडी द्यायचं, ते चर्चाच कानावर येत होत्या। पण अधिकृतपणे 11:30 नंतर कोणीच बोललं नाही आणि आता 3 वाजले, त्यामुळे कोणी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही की निवडणूक आता अटळ आहे। भारतीय जनता पार्टी ही 3री जागा 100% जिंकेल। निवडणूक आता संख्याबळ आहे का? नाही, पुरेशा संख्याबळ असल्याशिवाय मी उतरत नाही ना। पुरेशा संख्याबळ त्यांच्याकडे पण नाहीये, पुरेशा संख्याबळ त्यांच्याकडे नाहीये। काही कॉमन वोट्ससाठी दोघेही प्रयत्न करणार, त्या कॉमन वोटमधली पुरेशी मतं, कारण शेवटी नेहमीच निवडणुकीच्या राजकारणामध्ये तुम्हाला प्रचंड बहुमताने विजय झाल्यामुळे एक तुम्ही जरा जास्त वेटेजवाला खासदार होत नाही। तुम्हाला जेवढे हवे तेवढे मिळाले की तुम्ही खासदार झाले, आणि त्यामुळे पुरेशी मतं म्हणजे आमच्याकडे 30 आहेत, 41.01 असा कोटा आला आहे। 41 नाही 42 झाला तरी 12 मतं ही आमच्याकडे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रेफरन्शियल नाही, असं काही नसतं। हे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये फार लवकर काही सुरू होतं असं नाही। शेवटचा दिवस, फार 1 दिवस अगोदर किंवा शेवटचा दिवस हेच महत्त्वाचे दिवस असतो। चंद्रकांत पाटील आता असं म्हणताय की त्यांच्याकडे सुद्धा पुरेसं मतदान नाही, आमच्याकडे पुरेसं मतदान नाही। आता जे अपक्ष आहेत त्याच्यावरती मतदान आहेत, त्यांचा पेपर्स कोणाला आहे त्यावरती ही निवडणूक होणार आहे। काही अपक्ष त्यांच्याकडे असले तरी बहुसंख्य अपक्ष आणि काही पक्ष हे आमच्याबरोबर आहेत, हे विसरून चालणार नाही। 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये एकत्र पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे। चांगली साथ त्यांनी आम्हाला दिलेली आहे, आम्ही सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं त्यांची काळजी घेतलेली आहे। म्हणजे ते आम्ही एकजीव पद्धतीनं आतापर्यंत राहिलेलो आहे। त्यांच्याबरोबर समवेत सुद्धा वेगळेपण कोणतंच राहिलेलं नाही। त्यामुळे मला खात्री आहे की मताचा आकडा हा निश्चितपणे 4थ्या क्रमांकाचा हा महाविकास आघाडीजवळ आहे। 11:30 नंतर कोणी संपर्क केला नाही असं खरं म्हणजे असं काही नसतं। आता संपर्क पुढाकार तर महाविकास आघाडीनं घेतला। आता त्यामध्ये एकदा संवाद सुरू झाल्यावर संवाद टिकून ठेवण्याची जबाबदारी ही दोन्ही बाजूची असते, करत गेलं पाहिजे। या मताचा अत्यंत स्पष्टपणे मी आहे। आम्ही बोललो नाही तर त्यांनी परत संवाद करायचा होता, काही बिघडत नसतं याच्यामध्ये। विशेष काय साहेब, राज्यसभा बिनविरोध होत नाही स्पष्ट झालंय। आता चर्चा परत विधान परिषदेची, ते तर गोपनीय मतदान असणार आहे। या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही आता कशा पद्धतीने पाहता, कारण की जागांचा फॉर्म्युला हा तुमचा जो आहे तो कंटिन्यू राहील का? कारण की तिथे कुठे कमी तडजोड केली जाईल का महाविकास आघाडी? नाही, महाविकास आघाडीकडे एकंदर आता ज्या जागा आहे आमच्या मतदारांची संख्या किंवा सदस्य संख्या, त्यामुळं आमच्या जागा निवडून येण्यामध्ये आम्हाला काहीच अडचण ही वाटत नाही।
आम्ही निश्चितपणे आमचे कोठे पुरे करू. आम्हाला जे विजय करायचे आहेत आमचे उमेदवार ते निश्चित विजयी करू. महाविकास आघाडीचं भवितव्य या निमित्ताने पुढे येऊ शकतं, कारण की जर काही आमदारांमध्ये दगाफटका झाला तर कुठेतरी संख्याबळाच्या हिशोबाने सरकारला अडचणीचं होऊ शकतं. माझ्या मते ही कल्पना करण्यात सुद्धा काहीही अर्थ नाही. सर्व सदस्य चांगल्या पद्धतीनं आमच्या मनामध्ये सुद्धा येत नाही का काही दगाफटका आणि ह्या सगळ्या गोष्टी, कारण की आम्ही एकत्र पद्धतीनं 2.5 वर्ष तर खूप चांगलं काम केलेलं आहे. एकत्र असतो आम्ही सर्वजण. त्यामुळे तसा विचार मनामध्ये आणण्यात काही अर्थ नाही. कोणतीही अशा प्रकारचं वेगळं काही घडत असं अजिबात मला वाटत नाही. हिंदी में बता दीजिए एक बार सर संक्षेप में कि राज्यसभा के चुनाव महाराष्ट्र में होने वाले हैं, क्या महाराष्ट्र महाविकास आघाड़ी कॉन्फिडेंस है कि वो जीत पाएगी? राज्यसभा का चुनाव 10 तारीख को होने वाला है और इसके लिए हमारे 4 उम्मीदवार हैं महाविकास आघाड़ी के. हिंदी में जानना चाहेंगे, तैयारी है क्या? हिंदी में किस तरह से नंबर्स लेके आएंगे? आज महाविकास आघाड़ी के नेता और भारतीय जनता पार्टी 10:30 से 11:30 एक बैठक हुई, जिसमें राज्यसभा की चुनाव अनअपोज होने के लिए चर्चा हुई, प्रस्ताव सामने आए. महाविकास आघाड़ी का प्रस्ताव यह था कि राज्यसभा की 3री सीट हम पीछे ले, ताकि वो विधान परिषद में हमको एक जगह ज़्यादा देंगे, यानी 5वीं सीट हम लड़ पाएंगे. हमारा प्रस्ताव बराबर इसके प्रस्ताव के उल्टा था कि यह दूसरा कैंडिडेट शिवसेना ने जो खड़ा किया है राज्यसभा में वो पीछे ले, तो फिर 5वीं सीट हम नहीं लड़ेंगे. और उसके लिए जो भी आवश्यक शर्तें आप लगाएंगे कि आपके 113 जो है वो किसी को साइन नहीं देंगे, वो सारे हमको मान्य है. उसमें फिर 12:30 से 3 तक एक दूसरे को कम्युनिकेशन नहीं हुआ, सिर्फ अफवाहें आती रही कि बात चल रही है. तो अभी 3 बज गए, तो चुनाव होगी, चुनाव हम जीतेंगे और चुनाव जीतने का सारा गणित हमको मालूम है. या आमदारांवर सगळे निर्णय असणार आहेत, तर त्यांच्यावर वेगळ्या स्वरूपातली दबाव यंत्रणा वापरली जावी अशी एक भीती आहे का? आणि महाविकास आघाडीचं ज्यावेळेस सरकार स्थापन केलं गेलं होतं त्यावेळेस 169 ते 70 मतं दाखवली होती, ती इंटेक राहतील का? आमचं जे आहे एकत्र पद्धतीनं आम्ही तिन्ही पक्ष, आम्हाला मदत करणारे पक्ष आणि अपक्ष सदस्य हे निश्चितपणे आमच्याबरोबर राहतील याची खात्री मला आहे. आणि आम्ही एकत्र काम केलं 2.5 वर्ष, एकत्र पद्धतीनं राहिलेलो आहे आणि अत्यंत चांगले संबंध आमचे पक्ष म्हणून आणि व्यक्तिगत सुद्धा सर्वांशी आहे. असं एक म्हटलं जातं की या सगळ्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त कस लागेल वास्तविक तो काँग्रेसचा, कारण की काँग्रेसमध्येच खूप मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे, त्यातनं राज्यसभेचे उमेदवार बाहेर होऊ नये. खरंच असे काँग्रेसवर जे आरोप केले जात आहेत ती वस्तुस्थिती राहील? मजजवळ आता 44 सदस्य आहेत माझे विधानसभेचे आणि आमचे मित्र आहेत. मी तुम्हाला सांगतो आमचे मतं अत्यंत पक्के आहेत. कोणतंही नाराजी काँग्रेसमध्ये बिलकुल नाही. म्हणजे कुठून हा विषय तो मला माहीत नाही. असं आहे की ठीक आहे, इम्रान प्रतापगडी हे उत्तर प्रदेशातून आलेला एक युवक नेता आहे, परंतु महाराष्ट्राला संधी मुकुल वासनिकांच्या रूपानं राजस्थानमधून मिळालेली आहे आणि हा देश आहे, एकत्र राज्यसभेची निवडणूक आहे. असं आहे की माननीय पंतप्रधान जर बनारसमधून निवडणूक लढवू शकतात तर उत्तर प्रदेशातला एखादा महाराष्ट्रातून का नाही उभा राहू? हे तर उलट नॅशनल इंटिग्रिटीचं, राष्ट्रीय एकत्मतेचं हे प्रतीक ठरतंय आणि